आज दिनांक 18 फेब्रुवारी 2026 हिंदू पंचांगाच्या अनुसार 18 फेब्रुवारी 2026ला फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रथम तिथी आहे. तर मित्रांनो, चला आजच्या महत्त्वपूर्ण 30 ठळक बातम्या पाहूया. कर्जमाफीसाठी थकीत शेतकऱ्यांची माहिती शासनाकडून मागवली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून शासनाने थकीत कर्जदार शेतकऱ्यांची सविस्तर माहिती मागवलेली आहे. विशेषतः 30 जून 2025 आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची स्वतंत्र यादी तयार करून शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावरून राज्य सरकार कर्जमाफी संदर्भात ठोस निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. 74,000 शेतकऱ्यांची माहिती शासन पोर्टलवर अपलोड. कर्जमाफी प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सुमारे 74,000 थकीत शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. या डेटाच्या आधारे पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची छाननी होणार असून भविष्यातील कर्जमाफी निकष ठरवण्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात. राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे. या निधीमुळे शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळणार असून शेतीसाठी लागणाऱ्या खर्चाला मोठा आधार मिळणार आहे. ई-केवायसीसाठी शेतकऱ्यांना 2 दिवसांची मुदत. योजना लाभासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले असून अनेक शेतकरी अजूनही हे काम पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 2 दिवसांची अतिरिक्त मुदत दिली आहे. वेळेत ई-केवायसी न केल्यास योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीचे आवाहन केले आहे. पीएम किसान योजनेत लाखो शेतकऱ्यांना फटका. पीएम किसान योजनेत चुकीची माहिती, आधार लिंक नसणे आणि ई-केवायसी अपूर्ण असल्यामुळे राज्यातील सुमारे 1 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे हप्ते थांबले आहेत. शासनाने स्पष्ट केले आहे की कागदपत्रे आणि माहिती योग्य नसेल तर लाभ थांबू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्वरित दुरुस्ती करावी. पीएम किसानचा 22वा हप्ता 24 फेब्रुवारीला येण्याची शक्यता. मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता 24 फेब्रुवारी 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. अद्याप अधिकृत घोषणा नसली तरी प्रशासनिक पातळीवर तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. या हप्त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना थेट आर्थिक दिलासा मिळणार आहे. कापसाच्या दरात घसरण, शेतकरी चिंतेत. बाजारात कापसाचे दर पुन्हा घसरले असून सध्या 7,100 ते 7,200 रुपये प्रति क्विंटल दराने व्यवहार होत आहेत. दर घसरल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दरम्यान सीसीआय मार्फत कापूस खरेदी 28 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मक्याच्या खरेदीसाठी शासनाने दर निश्चित. राज्य सरकारने मक्याच्या खरेदीसाठी प्रति क्विंटल 2,150 रुपये दर निश्चित केला आहे. शेतकऱ्यांना बाजारपेठेत कमी दर मिळाल्यास फरक रक्कम देण्याची शक्यता आहे. यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळणार असून उत्पादनाला योग्य भाव मिळण्याची अपेक्षा आहे. आधार व बँक खाते लिंक नसल्याने शेतकऱ्यांना फटका. राज्यातील सुमारे 1,72,347 शेतकऱ्यांचे आधार आणि बँक खाते लिंक नसल्यामुळे त्यांना विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. शासनाने ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने खाते लिंक करण्याचे आवाहन केले असून लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांना अजूनही अनुदान मिळालेले नाही. शासनाने जाहीर केले आहे की गावांच्या तलाठ्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या सादर केल्यानंतर कोणताही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही आणि त्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा केले जाईल. तुरीच्या दरातील चढ उतारामुळे शेतकरी अडचणीत. तुरीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होत असून सध्या दर 7,200 ते 7,700 रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहेत. आधी अतिवृष्टीचा फटका आणि त्यानंतर दरातील घसरण यामुळे तूर उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. भाववाढीच्या अपेक्षेत शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. सोयाबीन दर कोसळल्याने उत्पादकांना फटका. सोयाबीनच्या दरात घसरण झाल्यामुळे उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. बाजारात आवक घटली असतानाही दर खाली आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. उत्पादन खर्च वाढलेला असताना कमी दरामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच कठीण झाली आहे. टोमॅटोच्या दरात घसरण, बाजारात आवक वाढली. बाजारात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक वाढल्यामुळे दर 15 ते 20 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहेत. दर कमी झाल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित नफा मिळत नाही. स्थानिक भाज्यांना वाढती मागणी असली तरी दर नियंत्रणात राहिल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. पोकरा योजनेत फार्मर आयडी अडचण.
पोकरा योजनेचा लाभ मिळवताना फार्मर आयडी आणि 5 हेक्टर मर्यादा यामुळे अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. शेतकरी संघटनांनी ही अट शिथिल करण्याची मागणी केली आहे, अन्यथा लहान व मध्यम शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळणे कठीण होणार आहे. तुती लागवडीसाठी 4.32 लाखांचे अनुदान. राज्य सरकार तुती लागवड प्रोत्साहनासाठी सुमारे 4,32,000 रुपयांपर्यंत अनुदान देणार आहे. यामुळे रेशीम उद्योगाला चालना मिळणार असून शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे. ही योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. धान्य उत्पादकांना 3 महिन्यानंतर दिलासा. खरीप हंगामात शासकीय खरेदी केंद्रावर धान्य विकलेल्या शेतकऱ्यांचे चुकारे 3 महिन्यांपासून प्रलंबित होते. आता शासनाने 10 जिल्ह्यांसाठी 992,53,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. कर्जमाफीच्या दिशेने शासनाची मोठी तयारी. थकीत कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम 75% पूर्ण झाले आहे. शासन यंत्रणा कर्जमाफीसाठी डेटा संकलन आणि पडताळणी प्रक्रियेत गुंतली आहे. आगामी अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे थकीत बाकीदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष लाभाची शक्यता. सरकार नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याचा विचार करीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये व्याज सवलत किंवा प्रोत्साहनपर योजना लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळू शकते. देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब महाराष्ट्रात सुरू झाली आहे. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते सोमवारी मुंबईत याचे उद्घाटन झाले. जर्मनीच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठ येथे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ही लॅब उद्योग समूह आणि लघु उद्योगांना तांत्रिक बळ देऊन प्रगत तंत्रज्ञानाशी जोडण्याचे काम करेल. यामुळे युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. केदारनाथ दर्शनाची प्रतीक्षा करणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. 2026च्या यात्रेसाठी मंदिराचे दरवाजे 22 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता उघडले जातील. 19 एप्रिलला भगवान केदारनाथांची डोली उख्खीमठून प्रस्थान करेल. 21 एप्रिलला डोली धामात पोहोचल्यानंतर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यात्रेला सुरुवात होईल. भाविकांच्या सोयी आणि सुरक्षेसाठी प्रशासनाने आतापासूनच जय्यत तयारी सुरू केली आहे. सोने चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. सोने चांदी जवळपास 2 लाख रुपयांनी स्वस्त झाले आहे. चांदीचे भाव 4,40,000 पोहोचले होते. मात्र गेल्या 15 दिवसात यामध्ये 1,80,000 घसरण झाली असून आज मुंबईत चांदीचे भाव किलोमागे 2,60,000 रुपये आहेत. तर सोन्याचे भाव 1,70,000 गेले होते. यामध्ये आतापर्यंत जवळपास 20,000 घसरण झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात राहणारे रवींद्र गजबे यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर शेतीत यश मिळवले आहे. त्यांच्याकडे स्वतःचे 1 गुंठाही जमीन नाही, तरीही त्यांनी 10 एकर जमीन भाड्याने घेऊन आदर्श निर्माण केला आहे. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून ते भाजीपाला आणि दैनंदिन जीवनात लागणाऱ्या पिकांचे नियोजन करून लाखो रुपयांची उलाढाल करीत आहेत. कष्ट आणि योग्य नियोजनामुळे त्यांनी भूमिहीन असूनही प्रगती साधली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर लहान मुलांसाठी बंदी घालण्यासंदर्भात गव्हर्नमेंट विचार करीत असल्याची माहिती दिली आहे. एका ठराविक वयापर्यंत सोशल मीडियाचा वापर मुलांना करता येऊ नये यासंदर्भात कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. डीप फेक चिंताजनक बनत आहे. यासाठी कठोर नियमांची गरज आहे, असे अश्विनी यांनी म्हटले आहे. प्रत्येक सोशल मीडिया कंपनींना देशाचा कायदा पाळावाच लागेल, असेही अश्विनी यांनी म्हटले आहे.